इतरांच्या जीवनात फुलांची बाग फुलवून स्वतःच्या ओटीत मात्र काटे वेचणारे खरेच खूप पूजनीय असतात. आणि आमच्या महिलांच्या जीवनात तर अशी आनंददायी फुले तर क्वचितच पडतात. चूल आणि मूल एवढंच मर्यादित विश्व हा जणू अलिखित नियमच तिला घालून दिलेला असतो आणि त्यातच तिचं आयुष्य 360 अंशाच्या कोणात फिरत असतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगास उद्धारी. ही गोष्ट जरी खरी असली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती भिन्न आहे. खरी परिस्थिती तर अशी आहे, ज्याच्या हाती पैशाचे अर्थकारण त्यालाच मिळतो मान सन्मान. आजही आपल्या समाजात घरातील कर्त्या पुरुषाच्याच हाती घराची व पर्यायाने समाजाची सर्व सत्ता असते. आज गरज आहे ती नारी शक्तीच्या सन्मानाची आणि तिच्या खऱ्याखुऱ्या आर्थिक प्रगतीची, जेणेकरून तिलाही सन्मानाने जगण्याची एक उमेद प्राप्त होईल. आणि याच उमेदीचा धागा पकडला तो श्री क्षेत्र पोखर्णी नरसिंह येथील महिलांनी. परभणी जिल्ह्यातील श्री क्षेत्र पोखर्णी हे गाव तसं पूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध ते म्हणजे नरसिंह मंदिरासाठी. आणि येथील धार्मिक क्षेत्र हे अतिशय प्रसिद्ध निसर्गरम्य ठिकाण. आणि याच ठिकाणी स्त्री शक्तीच्या सन्मानाची चळवळ गतिमान करण्याची किमया साधली ती येथील बचत गटाने. भक्त प्रल्हाद महिला बचत गट अतिशय हिरारीने व मेहनतीने स्वतःच्या अडचणीवर मात करून स्वतःला व पर्यायाने स्त्री शक्तीला स्वतःची ओळख व सन्मान प्राप्त करून देण्यासाठी श्री लक्ष्मी नरसिंह गृह उद्योगाची सुरुवात केली व परंपरागत पुरुषांच्या व्यावसायिक प्रथेला छेद घालत स्त्रियांचे सामाजिक व आर्थिक अस्तित्व निर्माण करण्याचा वसा चालू केला. अतिशय सर्वसाधारण घरातील स्त्रियांनी महिला आर्थिक सशक्तीकरणाच्या निर्धाराने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. इच्छा तेथे मार्ग ही म्हण खरंच खरी आहे, ज्या वेळेस तिला प्रामाणिक प्रयत्नांची जोड लाभते. आणि तीच गोष्ट करून दाखवली श्री क्षेत्र नरसिंह पोखर्णी येथील ह्या महिलांनी. देखणे जे हात त्यांना निर्मितीचे डोहाळे. जी स्त्री तिच्या कर्तृत्वाने समाजातील मोठे मोठे कर्तबगार पुरुष जर घडवू शकते तर तिने निर्धार केल्यास तिच्यासाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. अगदी ह्याच भावनेतून या महिलांनी सर्वप्रथम एक बचत गट तयार केला व या बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक गणित सांभाळत त्यांनी गृह उद्योगाची निर्मिती केली. आपल्या आजूबाजूच्या गरजा ध्यानात घेत त्यांनी पापड उद्योग, मसाला निर्मिती व शेवया तयार करणे या व्यवसायांची सुरुवात केली. आयुष्याच्या संघर्षरूपी प्रवासात मदत करणारा सहप्रवासी भेटला तर तो प्रवास सुखकारक पूर्ण होण्याची उमेद निर्माण होते. आणि तीच सुखकारक गोष्ट घडली ती म्हणजे उमेदच्या पाठिंब्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने, जे की बचत गटाद्वारे महिलांच्या आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरणाचे कार्य अहोरात्र करीत आहे. उमेदच्या माध्यमातून या बचत गटाने नाविन्यपूर्ण आणि शाश्वत अशा व्यवसायाची उभारणी केली. पापड उद्योग, मसाला उद्योग, शेवया उद्योग, शिवणकाम यासारख्या पारंपरिक कामांना व्यावसायिक स्वरूप देऊन महिलांच्या आर्थिक विकासासोबत स्वतःला आणि इतरांना रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या. यातून त्यांची सामाजिक प्रतिष्ठा उंचावत असून कुटुंबातही त्यांना योग्य सन्मान मिळत आहे.